ओम शं शनीश्वराय नमः। नमस्कार श्रोतेहो, या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवाची आणि महाराज नलाची कथा ऐकणार आहोत। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। नल हा एक प्रतापी राजा होता। तो खूप सुंदर होता। त्याच्या छोट्या भावाचे नाव पुष्कर असे होते। एकदा नल राजाने काही हंसांना क्षमादान दिले होते। यावर हंसांनी राजकुमारी दमयंतीला राजा नल विषयी सांगितले व तिला नल राजालाच पती म्हणून मानण्यास सांगितले। दमयंतीने विचार केला की ज्या व्यक्तीची प्रशंसा पशुपक्षी सुद्धा करतात ती व्यक्ती वास्तविक पाहतात तर फार सुंदर आणि गुणवान असेल। या आधारावरच तिने आपल्या मनातल्या मनात नल राजाला पती मानले होते। दमयंतीच्या स्वयंवरात देवता सुद्धा राजांचे रूप घेऊन आले होते, परंतु दमयंतीने नल राजालाच आपला पती रूपात निवडले होते। शनिदेव या स्वयंवरात गेले नव्हते, परंतु जेव्हा शनिदेवाला माहीत झाले की दमयंतीने देवतांसमोर असताना मनुष्याला पती रूपात निवडले, तेव्हा सर्व देवतांचा हा अपमान केला। त्यामुळे शनिदेवाने नल दमयंतीला याचे फळ भोगायला लावायचेच असा निश्चय केला। पुढे नल दमयंती काही वर्ष सुखाने राज्य करू लागले। शनीने त्यांचा भाऊ पुष्कर याची मती भ्रष्ट केली। त्याला जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त केले। या खेळात राजा नल हारला। त्याला आपले राज्य गमवावे लागले। तो महाराणी दमयंती बरोबर वनात भटकू लागला। हरिणाची शिकार करून जेव्हा ते हरिण आगीवर भाजत होते तेव्हाच एक आश्चर्य घडले। हरिण जिवंत होऊन पळू लागले। राजा नलाची बुद्धी शनीनेच भ्रमित केली होती। राजा नल दमयंतीला सोडून निघून गेला। दमयंती कष्ट सहन करीत करीत आपल्या वडिलांच्या राज्यात गेली। तिथे तिला ज्योतिषांकडून शनीचा कोप झाल्याचे समजले। दमयंतीने शनीची भक्ती व उपवास करण्यास सुरुवात केली। रुद्र अवतार श्री हनुमान यांचीही ती मनोभावे आराधना करू लागली। शनीचा कोप कमी होत गेला आणि नल राजा परत आला। त्याला त्याचे राज्य व वैभव पुन्हा प्राप्त झाले। अशी होती ही राजा नलाची आणि दमयंतीची कथा। या कथेची फलश्रुती अशी आहे की जे कोणी हे नल दमयंतीचे आख्यान वाचून मनोभावे शनिवारचा उपवास करेल आणि मारुतीचे स्तोत्र 11 वेळा पठण करतील त्यांच्यावर शनिदेव कधीच कोपणार नाही। शनिदेवाची कृपा अखंड त्यांच्यावर बरसत राहील। ओम शं शनीश्वराय नमः।